कॅबिनेटच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलं की बैठकीनंतर ओकारी होते, उलटी होते असं विधान जे आहे राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलं होतं। राष्ट्रवादीची कुठेतरी सरकारमध्ये गळचेपी होते आहे का? आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत। अशी विधानं काय येतात? अत्यंत चुकीचं विधान आहे। शेवटी ते आरोग्यमंत्री आहेत, एक जबाबदार नेते म्हणून आम्ही त्यांना पाहतो। सामान्य व्यक्तीने केलं असतं एखाद्या त्यांच्या आमदारांनी तर आम्ही समजू शकलो असतो, पण त्यांना जर मळमळ आणि जुलाब होत असेल तर मला असं वाटते भरत गोगावलेंनी जे सांगितलं की त्यांना आता जुलाबाची गोळी द्यावी लागेल म्हणून, तशी गोळी देण्याची वेळ तानाजी सावंतांची आलेली आहे। आणि दुसरं एक आमच्या लक्षात येतं आहे की सातत्यानं सदाभाऊ खोत, नितेश राणे, त्याच्यानंतर काल परवा आणखी कोणतरी बोललो आणि आज काल तानाजी सावंत, आम्ही यादीच तयार करून ठेवली की कोण कोण बोलतात आणि यांच्या तोंडाचा पट्टा किती चालतोय। आमची त्यांना सांगणं आहे, म्हणजे आमचं विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना की तुमच्या या मोकाट लोकांना आवरा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका कमजोर पक्ष नाही आहे जेवढं ते समजत आहेत, त्याच्यामुळे आमच्या पक्षावर, आमच्या नेत्यावर टीका करताना त्यांनी तोंड सांभाळावं आणि तानाजी सावंतांनी उत्तर द्यावं की बूम परंड्याला जो त्यांचा सहकारी साखर कारखाना आहे त्याच्या उद्घाटनाला तर तुम्ही पवार साहेबांना बोलावलं होतं। आता अजितदादा येऊन गेले त्यावेळेस तुम्ही घरी बोलवून दादांचा सत्कार, दादांकडून निधी, म्हणजे तुम्हाला जनतेला हे दाखवायचं आहे की मी निधी त्यांच्याकडून घेतो, अर्थमंत्र्यांकडून, मी आता मंत्रिपदही महायुतीकडून घेतो, पवार साहेबाच्या हस्ते सहकारी साखर कारखान्याचं त्यांच्या ते बूम परंड्यामधल्या उद्घाटन पण करून घेतो आणि दुसरीकडे जनतेला मूर्ख बनवताना अंधारात ठेवून की आमचं राष्ट्रवादीशी पटत नाही, मळमळ होते। तानाजी सावंतांचं हे वक्तव्य महायुतीमध्ये छेद निर्माण करणार आहे। मात्र महायुतीचा प्रोटोकॉल फक्त राष्ट्रवादीनंच पाळला पाहिजे असा नाही, त्याच्यामुळे आमच्या पक्षाच्याही नेत्यांना विनंती आहे की आता यांची तोंडं आवरायला त्यांच्या नेत्यांना सांगा, नाहीतर आम्ही आता स्पष्ट काल आमच्या जे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांनी तर स्पष्ट भूमिका घेतली की जर ते असा अपमान करत असतील तर मग कशासाठी राहायचं त्यांच्यासोबत, कोण लागून गेलेत ते। त्याच्यामुळे हे अपमान आम्ही सहन करणार नाही, एवढी आम्ही कमजोर बाजू समजू नका। तानाजी सावंतांना आता गोळ्या द्यायची वेळ आलेली आहे। तुम्ही एक यादीचं बोलले होते आता की जी बोलणाऱ्यांची यादी आहे, तुम्ही एक यादी थोडी अपडेट मी आणखी करतो की त्याच्या आधी संघाचे जे मुखपत्र आहेत, साप्ताहिक विवेक असो की आणखी ते इंग्रजी एक त्यांचं मुखपत्र होतं, त्यानंतर स्वतः फडणवीस संघाच्या बैठकीत बोलले होते की राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे नुकसान झालं। सातत्यानं तुम्हाला बाहेर लोटण्याचा प्रयत्न होतोय का? हे बघा, ह्या सगळ्या घडामोडीनंतर आमच्या सर्वांची एक बैठक झाली, म्हणजे मुख्य प्रवक्त्यांची प्रदेशाध्यक्षांसोबत। विवेकमध्ये छापून आलेला लेख असेल, ऑर्गनायझरमध्ये छापून आलेला लेख असेल, देवेंद्रजींनी जे वक्तव्य केलं ते ऑफ रेकॉर्ड होतं, ते कुठं काही बाहेर आलं नाही। त्याच्यामुळे त्यांनी जर ते बाहेर बोलले असते तर त्या वक्तव्यावर आम्ही उत्तर दिलं असतं। आणि सातत्यानं अशा प्रकारची वक्तव्य आल्यानंतर सुद्धा आम्हाला शांत राहायला सांगितलेलं आहे। पण आता एकदा, दोनदा, तीनदा ठीक आहे ना, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादावर जर कोणी बोलत असेल तर मला असं वाटतं की आता ती वेळ नाही की ऐकून घ्यावं, म्हणून हे काही सुसाट सुट्टीला आम्ही ऐकून घ्यायला असं होणार नाही। त्याच्यामुळे तानाजी सावंतांनी जे उद्दामपणाचं वक्तव्य केलं आहे याबाबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनीच त्यांना व्यवस्थित समजून सांगून मुख्यमंत्री महोदय बोलतील। आता आम्ही वाट बघतोय काय बोलतात। बोलविता धनी कोण आहे? तानाजी सावंताला बोलविता धनी असण्याचा काही प्रश्नच नाही। जो माणूस खेकड्याने धरण फुटतंय असं म्हणू शकतो, जो माणूस हाफकिन संस्था आहे की माणूस आहे हे ज्या व्यक्तीला कळत नाही, त्या व्यक्तीचा बोलविता धनी कोण? ते स्वतःच त्याचे बोलविते धनी आहेत आणि ते एक काय म्हणतात की एक वेगळंच पात्र आहेत ते त्या राजकारणामधलं, ज्यांचा सख्खा पुतण्या पवारसाहेबांची भेट घेऊन की आता मला तुमच्या गटाकडून निवडणूक लढवायची आहे असं म्हणू शकतो। तर त्या लोकांनी आता राष्ट्रवादीवर बोलताना जरा आपली कुवत पाहावी। अजितदादांवर किंवा राष्ट्रवादीवर बोलताना तानाजी सावंतांनी आपली कुवत पाहून बोलावं। नाव तानाजी असलं म्हणजे पुरुषार्थ गाजवला असं होत नाही। मळमळ, जुलाब, नाव तानाजी अशा प्रकारचं वक्तव्य जर करत असाल तर आम्ही पण त्यास तोडीस तोड उत्तर देऊ शकतो। निवडणुकीच्या आधी अजितदादांना माहितीतून बाहेर काढण्याचं काही षडयंत्र किंवा काही सुरू आहे असं वाटतं का? आता असं तर काही सध्या मी म्हणू शकणार नाही। आम्हाला वाटते महायुती एकत्र राहून लढली पाहिजे, पण आता हे असे जर जास्त तोंडाचा पट्टा चालवत असतील तर यावर आमच्या पक्षानेच गांभीर्यानं घेतलं पाहिजे। मी बाकीच्या दोन पक्षांना नाही विनंती करत, आमच्याच पक्षांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे की यांच्यासोबत राहायचं की नाही राहायचं। अपमान सहन करण्याची एक काही मर्यादा असते, स्वाभिमान आहे की नाही? काय ते राणेचं पोरगं काही पण बोलून गेलं काल आम्हाला, आमची सुन्नत करतो म्हणते तो, म्हणजे काय स्वाभिमान आमचा काय मेला आहे का? आम्ही काय मेला मायाचं दूध पेलो का? त्याच्यामुळे यांनी बोलताना यांच्या अवकाती पाहून बोलावं, नाही तर यांचं थोबाळं कशी बंद करायची आम्हालाही चांगल्या पद्धतीने माहीत आहे। शेवटी कसं आहे की परत सांगितलं जातं की त्या राणीची पोरं वाह्या तर त्याच्या नादाला लागू नका। अरे मग त्यांनी पण आमच्या नादाला लागू नये, आम्ही शेतकऱ्याची फाटक्या तोंडाची पोरं आहोत। आमची तुम्ही अवकात काढाल तर तुझी अवकात काय माहीत आहे ना? हां,
ना बाहुबली संमेलनामध्ये ना बाहू आहे ना बळ आहे, पण तोंडाचा पट्टा किती चालतोय, याला काही थोबाड आवरणार आहात की नाही या लोकांचं. म्हणून मी बाकी 2 पक्षाला नाही विनंती करत, आता विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच वरिष्ठ नेत्यांना की यांची तोंडा आवरा, अन्यथा आमचा संयम सुटेल. या 2 पक्षांच्या वाचाळवीरांची तोंड आवरा, नाहीतर आपला संयम सुटेल आणि याचं नुकसान जे आहे ते महायुतीचं होईल, असं आमदार अमोल मिटकरी यांनी निक्षून सांगितलं आहे. उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.